5 एप्रिल 2026 जुगनुमा सिनेमा बघितला. इमॅजिनरी फिक्शनल सिनेमा आहे. मनोज वाजपेयी आहे. तर मनोज वाजपेयी आणि त्याची फॅमिली म्हणजे त्याची बायको, मुलगी आणि एक मुलगा असे कसौलीच्या ठिकाणी म्हणजे हिमालयांच्या ज्या हिल्स आहेत त्यांच्या पायथ्याशी एक जंगल असते, तिथे राहत असतात. आणि तिथे आलू बुखारा वगैरे वगैरेची शेती ते लोक करत असतात. अचानक तर त्यांच्या हाताखाली खूप वर्कर्स कामं करत असतात. तर अचानक एक दिवस असं पेस्टिसाइड स्प्रे मारल्यानंतर नेक्स्ट डे एक भाग जंगलाचा जळून जातो. असंच फ्रिक्वेंटली व्हायला लागतं. म्हणजे आतापर्यंत इतक्या वर्षात कधी झालेलं नसतं आणि हे अचानक व्हायला लागतं. आणि हा नेहमी एक गरुडाचे असे पंख लावून ग्लॅडिएटर सारखा पूर्ण हिंडत असतो मनोज वाजपेयी. अशातच त्या जंगलामध्ये काही लामा लोक येतात की जे असं जंगलाला आवाहन करून ओम वगैरे असे हे करत असतात. तर याची मुलगी चुपचाप यांना भेटायला, त्या लामा मधल्या एका मुलाला भेटून त्याच्याबरोबर काहीतरी बोलून त्याला घेऊन येते आणि त्याला इथे शिकवायला लावते वगैरे. नंतर वेळोवेळी वेगवेगळे लोक पहारा देतात. कसं होतंय हे, काय होतंय, काहीच कोणाला कळत नाही. अचानक आग का लागते. तर हा विचारतो इतर लोकांना की बुवा कोणाला माझ्याबद्दल राग तर नाहीये ना, खुन्नस तर नाहीये की म्हणजे आगसापोटी ही कोणीतरी आग लावली. पण नाही तसं होत. मग हा हळूहळू आता सगळे जंगलच जळायला लागल्यावर काय, शेवटी तो हळूहळू सगळ्यांना सुट्टी देऊन देतो. आणि एक जो त्यातल्या त्यात त्याच्या म्हणजे त्या सगळ्यांचा मुखिया असतो, त्याच्या नावाने ती जमीन आणि जंगल करतात आणि पूर्ण फॅमिली एका रात्रीतनं गायब. म्हणजे जसे ते अचानक आले असतात, अचानक चालले जातात. तर त्याचं म्हणणं असतं त्या मुख्याचं की हे आमच्याकडे कशा कथा वगैरे असतात की च्या देशातून काही लोक येतात आणि मग परत परीच्या ह्याच्यात चालले जातात. पण ही जंगलामध्ये आग लागायची घटना कशी घडते हे काही कळत नाही. आता फक्त जुगनू दाखवलेत की जागोजागी ते फिरत असतात आणि मग एकत्र येऊन एकदम एका ठिकाणी खूप लाईट वगैरे दाखवलेलं आहे. नंतर तो लामा पण तिला काहीतरी शिकवत असताना एक जुगनू येऊन आपोआप ती बत्ती जळून जाते वगैरे. तर कदाचित त्या याच्यात आग लागलेली असेल वगैरे. पोलीस पण येतात, इन्क्वायरी करतात, पण काहीच कोणाला कळत नाही. आणि हे पण कळत नाही की ते आलेले लोक आले कुठून आणि गेले कुठून. तर जरा थोडंसं मला विअर्ड वाटला सिनेमा, जसं कळत नाही काय झालंय नक्की. पण ठीक आहे, ओके, एक वेगळ्या टाईपचा सिनेमा बघायला ठीक आहे.